मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संघटनेची शक्ती आणि बळ हे जेवढं महत्वाचं आहे तेवढा लवकर न्याय मिळू शकतो. जर पत्रकारांच्या अनेक संघटना आणि विखुरलेले असतील तर दखल कोणी घेत नाही, न्याय मिळू शकत नाही. आणि उदगीर येथील या अधिवेशनात जी उपस्थिती आहे ती नगण्यपेक्षा सुद्धा नगण्य आहे असे स्पष्ट आणि परखड विचार मांडून पत्रकारावर होणारे हल्ले, पत्रकारांच्या हत्या, पत्रकारांना उद्ध्वस्त करणं हे गोष्टी त्यांनी या ठिकाणी म्हटल्या. ऐका नेमकं काय म्हणतात त्या. जेव्हा आम्ही खास वेळ काढून येतो की चला आपण असंख्य ठिकाणी जातो आणि आम्ही जिथे जिथे जातो अगदी खेड्यापाड्यात कुठेही जाऊ तर आमची बातमी करण्यासाठी पत्रकार आमच्या मागे धावत पळत येतात. तेव्हा जर पत्रकारांचा कार्यक्रम असेल तर आपण गेलं पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला येतो. सुषमा अंधारे महाराष्ट्राला कधी दिसते? जेव्हा सुषमा अंधारे काय करते त्याची बातमी तुम्ही महाराष्ट्रातल्या घराघरात पोचवता तेव्हा ती दिसते. तुम्ही ती बातमी पोचवली नसती तर कदाचित मी दिसले नसते. आणि मी कायम असं म्हणते की माझी भाषणं आज BBC-ने, वायरने, ब्रूटने जरी दाखवली तरी माझं पहिलं भाषण छापणारे, माझी पहिली बातमी छापणारे जे संपादक होते ते दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वरजी बद्दर होते. की बद्दर सर आम्ही सगळेच जण, मला वाटतं इकडे आप्पा आहेत, बरेच जण आहेत, त्यांचं ओरेटर्स असोसिएशन, त्याच्या स्पर्धा, की आमची पहिली बातमी की अरे या नवीन पोरांची बातमी झाली पाहिजे 25 वर्षापूर्वी, तेव्हा ती पहिली बातमी छापणार. त्यामुळे ग्रामीण भागातला जरी पत्रकार असला आणि छोटा पत्रकार जरी असला तरी त्या पत्रकाराचं काहीतरी उपक्रम आहे, त्याने काहीतरी कार्य उभं केलेलं आहे आणि त्या कार्याला आपण पोचलो पाहिजे. या भूमिकेतनं मी म्हटलं युवराज भैयांना की मी येते. ते दावणगावचे देवर्जनचे आहेत ते, आणि देवर्जन, दावणगाव, गुरदाळ, पंढरपूर हा जो सगळा परिसर आहे, मी नोकरीच्या निमित्ताने पंढरपूरला होते त्यामुळे हा सगळा भाग मला बऱ्यापैकी माहीत आहे. त्यामुळे पत्रकारांच्या कार्यक्रमाला आपण असलं पाहिजे. संख्या डझंट मॅटर असं जरी म्हटलं तरी ती इतकीही कमी असू नये की ती मॅटर करावी. आणि ती परिस्थिती झाली इथे. असं काही नाही की अक्षय तृतीया अचानक शासनाने जाहीर केली. अक्षय तृतीया होती हे आधी आपल्याला माहीतच होतं, लग्नाची तारीख आहे हेही आपल्याला आधी माहीतच होतं. त्यामुळे त्याच्या अनुसरून आपण कॅलेंडर नक्की चेक केलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं. मला प्रॉब्लेम माझा असा आहे की मला म्हणजे राहतच नाही पोटात, तर काही इलाज नाही त्याला, त्यामुळे ते मी बोललंच पाहिजे सगळं. बरं, मला कळत नाहीये की ज्यांच्यासाठी आम्ही आलो ते सगळेच गायब झाले. म्हणजे काल इतकी गर्दी होती सगळी फोटो बिटो काढायला. म्हणजे तुम्ही तुमचा फक्त फोटो काढण्यासाठी नाही तर पत्रकार म्हणून तुमचे प्रश्न चर्चेला यावेत यासाठी तुम्ही आला असाल असं मला माझ्यासारख्या माणसाला वाटत राहतं. या सगळ्यांमध्ये एक मात्र गोष्ट नक्की आहे की या अधिवेशनाचं ठिकाण चुकलं. ठिकाण चुकलं याचा अर्थ विवेकानंद संस्था आणि आपण चुकलेले नाहीत. आपण अतिशय सुंदर व्यवस्था केली होती, मात्र नाही म्हटलं तरी रिमोट एरियामध्ये लोक यायला थोडेसे मागत नाही. हाच कार्यक्रम जर लातूर सारख्या ठिकाणी जिल्हा भागामध्ये असेल तर त्याला अजून फरक पडतो. तुम्ही तुमच्याकडून नियोजन सगळं जरी केलं असलं तरी लोकांना थोडंसं भौगोलिक दृष्ट्या ते बरं पडत नाही, ही एक अडचण असते. आम्हाला आल्यानंतर अडचण आमची अशी झाली की कार्यक्रम कुठे आहे, कारण कुठेच आम्हाला बॅनरच दिसत नव्हता, एकही बॅनर नव्हता शहरामध्ये. मग सामान्य लोकांना कळणार कसं की इथे एक कार्यक्रम आहे आणि लोक ऐकायला येणार आहे. म्हणजे सुषमा अंधारे ला ऐकायचं आहे तर लोकांना माहीत तरी असलं पाहिजे ना की कार्यक्रम आहे आणि ते येणार आहे. तर ते झालंच नाही. हे याच्यासाठी सर खूप आपुलकीने, कारण मी 2 दिवस थांबलेला पाहून आहे तुमच्याकडे, आणि 2 दिवस ज्या अर्थी थांबले त्या अर्थी खूप हक्काने आणि आपुलकीने हे मी सुचवलं पाहिजे आपल्याला आणि सांगितलं पाहिजे आणि कुणीतरी ठामपणाने सांगितलं पाहिजे. अर्थात मी सगळं असंच बोलणार नाही, मी खूप चांगलं पण बोलणार आहे. आणि हे चांगलं बोलत असताना
मी काय होतंय ना की पत्रकारांच्या बद्दलची एकूण जी विश्वासार्हता आहे यावर अनेक लोक कदाचित बोलले असतील। सकाळी मला वाटतं आपला एक काय सत्ताधाऱ्यांना पत्रकार झुकतं माप देतात का असा एक परिसंवाद झाला असेल। बऱ्याचदा कदाचित मुख्य प्रवाहातले पत्रकार झुकतं माप देतही असतील, पण कित्येकदा असं असतं की स्थानिकचे पत्रकार मात्र ताकदीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढताना दिसतात। म्हणजे मी तर खूप वेळा म्हटलं, बद्दल सरांना पण खूप वेळा म्हटलं की अहो देशमुख इथले खानदानी सत्ताधारी लोक आहेत, तुम्ही कशाला त्यांच्या गडीला धडका देताय सारख्या सारख्या, पण ते देतात। ते सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना सतत त्यांनी झुकलं पाहिजे याच्यासाठी धडपडत राहतात। आणि अशी खूप लोक आहेत, ही सगळी ग्रामीणची माणसं आहेत, ही सगळी लोकल माणसं आहेत, पण तरी सुद्धा पत्रकारांच्या बद्दलची विश्वासार्हता वाढत नाही। ती का वाढत नाही? एखाद्या दैनिकामध्ये बातमी येते, उद्घाटनाआधी पूल गेला, कसा ते वाचा उद्याच्या अंकात, आणि उद्याचा अंकच निघत नाही। रात्रीतनं काय होतं कळतच नाही आणि उद्याचा अंकच निघत नाही, हे वाईट आहे। आणि असं झालं की मग ती विश्वासार्हता जाते। सकाळी आपण जेव्हा सत्ताधाऱ्यांना झुकतं माप याच्यावरती बोलत होतात, मला नंतर मी माझ्या मित्रांशी बोलताना म्हटलं की अगदी लेटेस्ट उदाहरण आहे 2 दिवसांपूर्वीचं। खरं तर म्हणजे आपण सगळी ग्रामीण भागातली आहोत, शेतकऱ्यांची लेकरं आहोत। कुठलंही रोप असेल, एखादं रोप बीज अंकुरतं, रोप वाढतं, मोठं होतं। आपण छोटंसं मेथीचं घेऊ, ते मेथीचं रोप वाढलं, मोठं झालं आणि एका ठराविक काळानंतर ते उन्मळून पडतं। निसर्गाचा नियम आहे, पूर्ण विकास झाला की ते उन्मळून पडतं। भाजपने तर इतका विकास केलाय की तो उन्मळून पडायला काही कारणच नाही। तो कसा उन्मळून पडला ते परवा दिवशी आपण बिलामध्ये बघितलेलं आहे। आता हे बिल हे क्लिअर कट डिलिमिटेशनचं बिल होतं, हे परिसीमनचं बिल होतं, म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक होतं। परंतु त्याला महिला आरक्षण विधेयकाचा मुखवटा पांघरला गेला आणि महिला आरक्षणाला कसा विरोध केला जातोय बघा बघा म्हटलं। आम्ही कशाला महिला आरक्षणाला विरोध करू? अरे उलट महिला आरक्षण करा। उलट माझं तर याही मंचावरून आवाहन आहे की मोदीजींनी भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अध्यक्ष पद महिलेला द्यावं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना एकदा तरी सरसंघ संचालक पदावर महिलेला नेमावं। काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही आम्हाला महिला सन्मानाचं शिकवायचं नाही, कारण काँग्रेसने 3 वेळा महिला पंतप्रधान दिलेली आहे। यांनी काय शानपण सांगायचं? यांच्याकडे असं किती यांनी महिलांना सन्मान दिलाय? फार आम्ही गेलो तर इंडिव्हिज्युअल पण जाऊ शकतो, पण जायची इच्छा नाही। हे डिलिमिटेशन बिल होतं, पण डिलिमिटेशन बिलवर बोलताना अगदी मुख्य प्रवाहातले चॅनल्स सुद्धा त्याच्या हेडिंग जर बघितल्या, ठीक आहे राज्यकर्त्यांनी खोटं बोललं, ठीक आहे। देवेंद्रजींनी 2023ला ट्विट केलंय की मी सगळ्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो की महिला आरक्षण विधेयक पास झालं। 2023चं ट्विट सन्माननीय संजय राऊत साहेबांनी पुन्हा रिट्विट केलं। त्या एक विचित्र किंचाळणाऱ्या बाई आहेत, त्यांचा 2023चा व्हिडिओ आहे फार आनंदातला। काल त्या रडताना बिडताना असं फार काहीतरी चाललेलं होतं। आता हे राज्यकर्त्यांनी खोटं बोलणं समजू शकते मी की भारतीय जनता पार्टीचे लोक खोटं बोलतायत की बिल डिलिमिटेशनचं होतं आणि सांगताना ते महिला आरक्षणचं सांगत होते, पण पत्रकार कशासाठी खोटं बोलत होते? मुख्य प्रवाहातल्या चॅनलच्या पण हेडलाईन चालू होत्या की संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, जेव्हा की ते महिला आरक्षण विधेयक नव्हतं, ते डिलिमिटेशन बिल होतं, ते मतदारसंघ पुनर्रचना विधेयक होतं। तरी सुद्धा जर पत्रकार त्याची हेडिंग बदलत नसेल तर पत्रकारांची विश्वासार्हता कशी राहील? विश्वास कसा ठेवतील लोक? पत्रकारांवर विश्वास ठेवला पाहिजे ना, कुणीतरी सांगितलं पाहिजे भारत पाकिस्तान काहीतरी संघर्ष चालू आहे। 22 मार्चला पहलगामचा अटॅक झालाय आणि पहलगामच्या अटॅकच्या नंतर जर आम्हाला माध्यम दाखवत असतील की आम्ही कराची ताब्यात घेतलं, आम्ही लगेच पाकिस्तानचा लष्कर प्रमुखही ताब्यात घेतला, इतक्या खोट्या बातम्या जर दाखवल्या जात असतील तर विश्वास कसा ठेवला जाईल? विश्वासार्हतेचा मोठा मुद्दा आहे। आता हा विश्वास ठेवला जात नाही, त्यामुळे परिणाम काय झाला? आपल्याकडे जसे प्रत्येक गोष्टीचे सर्वे असतात तसा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स आहे, प्रेसचा इंडेक्स केला जातो। या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सने 2025ला 181 देशांचा अभ्यास केला
आणि 181 देशांमधले जे चॅनल्स आहेत, वेगवेगळी वर्तमानपत्र आहेत, तिथला जो मीडिया आहे त्या मीडियाचा सर्वे केला आणि त्याचे क्रमांक ठरवले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 181 देशामध्ये भारतातला मीडिया कितव्या नंबरला असावा? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या, 10व्या, 15व्या, 25व्या, 50व्या, 100व्या? 181 देशाच्या सर्वेमध्ये भारताचा मीडिया 151 नंबरला आहे. यावरनं आपला स्तर काय आहे आपल्याला कळेल. आता हे सगळं जेव्हा पत्रकारांच्या बद्दल हे सगळं चालतंय, पण याचा अर्थ पत्रकारच चुकतात असं आहे का? मुख्य प्रवाहातले जर सगळे पत्रकार बघितले, विशेषतः मुंबई पुण्यात काम करणारी जी पोरं असतात, जी तुमच्यापर्यंत बातमी पोहोचवतात, TV 9 असतं किंवा ABP माझा असतं किंवा पुढारी असतं किंवा G24 तास असतं, हे जे सगळे वेगवेगळे चॅनल असतात, या चॅनलसाठी जी पोरं काम करतात त्या पोरांची मेहनत जर तुम्ही बघितली तर तुम्ही अवाक व्हाल. ग्रामीण भागातला एकही पत्रकार त्यांच्यासोबत टिकू शकणार नाही. इतक्या मेहनतीने काम करणारी पोरं असतात. सकाळी 6 वाजता पोरं फील्डवर असतात आणि प्रत्येक बातमी घडायच्या 2 ते 3 मिनिटानंतर ती बातमी स्क्रीनवर दिसली पाहिजे, याच्यासाठी ही पोरं धडपडणारी असतात आणि याही पोरांना स्वतःचं आयुष्य असतं. मग ह्यांना यांचा फ्लॅटचा EM आहे, यांच्या लेकरांचं शिक्षण आहे, यांच्या आईबापाचं आजारपण आहे, अनेक गोष्टी आहेत. या गोष्टीवर सरकार कधी लक्ष देतं? म्हणजे जेव्हा पत्रकारांकडून आम्ही अपेक्षा करतो तेव्हा पत्रकारांचं नेमकं काय चाललेलं आहे याच्याकडेही कोणी बघत नाही. पत्रकारांना नेमकं आता काय हवं आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. मी फार जबाबदारीनं आपल्याला सांगितलं पाहिजे की 2025 मध्ये, फक्त 2025 मध्ये भारतामध्ये तब्बल 33 ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले. या 33 हल्ल्यामध्ये 9 मर्डर झाले पत्रकारांचे. आणि विशेष म्हणजे 13 लोक तर असे आहेत की ज्या लोकांचे जिवंत असून उपयोग नाही, इतक्या वाईट पद्धतीची मारहाण पत्रकारांना झाली. या पत्रकारांच्या सुरक्षेचं काय, तर यावर कोणी बोलत नाही. म्हणजे इमानी इतबारे त्याने त्याचं काम केलं पाहिजे, पत्रकारांनी काम केलं पाहिजे. पत्रकार मग बातमी लावायचा प्रयत्न करतात, पण पत्रकार जेव्हा बातमी लावायचा प्रयत्न करतात, पुण्यातल्या भोरवेल्ले भागामध्ये स्नेहा बर्वे नावाची छोटी युट्यूबर होती. ती बिचारी एक बातमी करायला गेली आणि गावातली जिथली बातमी ती करत होती ती सांगत होती की इथं नाली आहे आणि या नालीचं बांधकाम एवढं होतं, याच्यावरती ढापे टाकायचं काम होतं, हे ढापे टाकले गेले नाही. त्या पोरीला त्याच ढाप्यांमध्ये टाकून पोरगी येते आणि तिला 7-8 लोक धरून मारतात, तिचे फ्रॅक्चर वगैरे निघतात आणि त्यावर कोण सुरक्षा देणार? तर त्या मुलीच्या बाबत कुठलीही सुरक्षा, कुठलाही कायदा, काहीही नसतं. कोकणामध्ये शशिकांत वारिशे नावाचा माणूस ट्रक खाली घेतला जातो, सगळ्यांना प्रकरण माहिती आहे. बारसू रिफायनरीवर आवाज उठवणारा पत्रकार शशिकांत वारिशे, शशिकांत वारिशेला कसं मारला, कुणी मारला, का मारला, मारला का मेला, काय काय झालं त्याच्यासोबत, हे कोकणातले लोक चांगलं जाणून आहे. तुळशीदास सर, तुम्हालाही चांगलं माहिती आहे की शशिकांत वारिशेच्या सोबत नेमकं काय झालं. बोलायला कुणीच नाही. तुषार खरात, कोण तुषार खरात? छोटा युट्यूबर साधा. साताऱ्यामध्ये त्याने काही गोष्टी बाहेर काढल्या आणि त्याने सांगितलं की जयकुमार गोरे यांच्या संबंधाने माझ्याकडे काही माहिती आहे. जयकुमार गोरेंची असंख्य माहिती त्याने कागदपत्रांच्या सकट बाहेर काढली. तुषार खरातचं काय केलं, तर तुषार खरातवर एक्स्टॉर्शनची केस केली आणि खंडणी मागतोय असं म्हणून तुषार खरातला आत टाकून दिलं. बघा, दोन्हीकडून पत्रकारांची कुचंबना आहे. पत्रकारांच्या बद्दल विश्वासार्हता नाही आणि विश्वासार्हता वाढावी म्हणून पत्रकाराने काम करायचं ठरवलं तर पत्रकारांची अवस्था काय केली जाते. आपण जर देश पातळीचा जर विचार केला तर या देश पातळीच्या त्याच्या आधी अजून एक म्हणजे ह्या हत्या तर होतातच होतात, नुसतं एवढंच होतं का, तर नाही. या हत्या होताना सत्ताधाऱ्यांची एक गोष्ट ठरलेली आहे, आयदर वी विल सेट यू और वी विल शूट यू. एकतर आम्ही तुम्हाला सेट करू, नाहीतर आम्ही तुम्हाला शूट करू. आमच्या सोबत या, गुडी गुडी राहा, आमची भाटगिरी करा, आम्ही कसं बोलतोय
आमचं कौतुक करा, आम्ही कशी मिश्किल टिप्पणी केली, आम्ही कसा डोक्याला रुपया लावून खाली टाकून असा खेळ दाखवला, हे छान कौतुकाने सांगा, मग तुम्ही एकदम भारी पत्रकार. अदरवाईज तुम्ही पत्रकारच नाही. अगदी म्हणजे काल मी एका हिंदी चॅनलला बोलतेय. हिंदी चॅनलमध्ये ते अँकर मला प्रश्न विचारते. प्रश्न विचारण्याच्या आधी, डिलिमिटेशनवर प्रश्न विचारण्याच्या आधी ती 2 बाईट दाखवते. त्यातला एक बाईट ती कंगना राणावतचा दाखवते आणि कंगना राणावत म्हणते कि राहुल जी बहुत बचकानी हरकत कर रहे थे, उनकी बातें बहुत बच्चों जैसी थी. मग ती दुसरा बाईट दाखवते चिराग पासवानचा आणि सांगते, आणि चिराग पासवान सांगत आहे कि राहुल गांधी को तो स्थिति की कोई गंभीरता का एहसास ही नहीं है और राहुल जी कैसी बच्चों जैसी हरकतें कर रहे थे और उनमें उन्होंने मजाक बनाकर रखा है इस स्थिति को, जबकि उन्हें गंभीर रहना चाहिए. कोण सांगते? चिराग पासवान. आता मला प्रश्न विचारते एंकर आणि ती म्हणते, सुषमा जी, शिवसेना यूबीटी का इस पर क्या कहना है? क्या राहुल जी ने इस कीमती समय को जाया किया है? महिला आरक्षण विधेयक पर आपका क्या कहना है? जबकि महिला आरक्षण विधेयक है ही नहीं है. आणि मी तिला जेव्हा सांगते कि खैर छोड़िए, कंगना रनौत को तो हम सीरियस लेते ही नहीं है. एक पड़ी पढ़ाई स्क्रिप्ट जिनके हाथों में थमा दी जाती है और एक डायलॉग ओके करने के लिए जिन्हें 10 बार रिटेक करना पड़ता है, हम उनकी बात को इतनी गंभीरता से क्यों लें? और रही बात चिराग पासवान की, जो चिराग पासवान हमें बोल रहे हैं कि स्थिति की गंभीरता का उन्हें एहसास नहीं, उन्हें कितना एहसास है स्थिति की गंभीरता का? जो चिराग पासवान अपने पिता की मृत्यु के पश्चात अपने पिता की शोक सभा में जाने के लिए रिहर्सल करते हैं साउंड एक्शन कैमरा के साथ, उनसे हम क्या उम्मीद कर पाएंगे? और मग भी पुढे सांगायला लागते की अभी सुनिए मैं जरा डिलिमिटेशन पर बात कर रही हूँ. तितक्या ती नहीं आप व्यक्तिगत टिप्पणी कर रही है. बघा ना, म्हणजे कंगना राणावत आणि चिराग पासवानने व्यक्तिगत टिप्पणी केलेली अँकरला चालते. मी त्याला काउंटर केल्यावरती म्हणते आप व्यक्तिगत टिप्पणी कर रही है, ऐसे हो नहीं सकता. इतना मेहनत से मोदी जी बिल बनाए हैं. आणि मी एवढंच म्हटलं, मैं समझ सकती हूँ कि मोदी जी और बीजेपी के लिए आपके दिल में काफी लगाव है, किंतु दलगत राजनीति से थोड़ा ऊपर उठिए. आणि ती सांगते नहीं मैं अब आपका आवाज म्यूट करूंगी. आप मोदी जी पर इस तरह की टिप्पणी नहीं कर सकते. प्रश्नच विचारायचे नाही, तुम्ही बोलायचंच नाही काही, तुम्ही बोललात की गेलात. या पद्धतीने जेव्हा ते सांगतात, बरं यातल्या काही जेव्हा प्रामाणिक पत्रकार असतात रवीश कुमार सारखे, तेव्हा त्या पत्रकारांची अवस्था काय होते? छत्तीसगडमध्ये मुकेश चंद्राकर नावाची व्यक्ती 1 जानेवारी 2025 यांची हत्या झाली. हे एक युट्यूब चालवायचे बस्तर जंक्शन नावाचं. या बस्तर जंक्शन मधनं ते छत्तीसगडच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडत होते. त्यांनी रस्ते कामाचा भ्रष्टाचार बाहेर काढला आणि रस्ते कामाचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणि तिथला जो राजनेता होता यांनी मिळून या मुकेश चंद्राकरचा काटा काढला. सहजासहजी काटा काढला नाही, तर त्याला इतकं मारलं की त्याचे 15 स्कल फ्रॅक्चर होते. त्याचं यकृत आणि हार्ट पंक्चर होतं. त्याची डेड बॉडी सेप्टिक टँक मध्ये टाकली आणि सेप्टिक टँक मध्ये ती कुजली, दुर्गंधी सुटली आणि मग कळलं की इथे काहीतरी झालेलं आहे. आणि या पत्रकाराचं पुढे काहीही झालं नाही. या केसमध्ये कुणालाही अटक झाली नाही. ही केस अशीच पुढे निघून गेली. एक दुसरी केस झाली होती ती राघवेंद्र वाजपेयींची. उत्तर प्रदेशमध्ये भात खरेदी आणि स्टॅम्प ड्युटीवरती ते बोलत होते. भात खरेदीतला भ्रष्टाचार त्या माणसाने बाहेर काढला. स्टॅम्प ड्युटी गैरव्यवहाराचा भ्रष्टाचार बाहेर काढला. हा माणूस रिपोर्टिंग करायला जेव्हा रस्त्यावर होता, नेमकं त्याच वेळेला भरधाव वेगात एक बाईक आली. बाईकने धडक दिली, माणूस खाली पडला. तो सावरणार इतक्यात 2 माणसं पुन्हा आली, धाड 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 त्याला गोळ्या घातल्या, निघून. काही पत्ता नाही, आत्ता नाही, काही माहित नाही, माणूस मरून गेला. या पत्रकारांबद्दल बोलणार कोण? तर कुणी प्रश्न विचारायचे नाही. हे रिपोर्टिंग करताना राजीव प्रताप उत्तराखंडचे यांची याच पद्धतीने हत्या झाली. बरं नुसते मारतात असं आहे का? नाही. काहींना मारताच येत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी वेगळं अस्त्र आहे, व्हिडिओ टेक डाऊन करण्याचं. जो तुमचा राईट टू एक्सप्रेस आहे, तुमचा अधिकार आहे की तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता आलं पाहिजे.
अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 कलम 19 नुसार जो तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे की तुम्ही लिहू शकता, बोलू शकता, छापू शकता, तुमचं म्हणणं मांडू शकता. पण युट्यूबर्स म्हणून म्हणजे बघा, मुख्य प्रवाहातल्या माध्यमात काम करू द्यायचं नाही. कारण मुख्य प्रवाहातली माध्यमं ही सगळ्या उद्योगपतींच्या हातामध्ये. उद्योगपतींना आवश्यक असणारी लाईन ते राजनेत्यांना सांगतील आणि राजनेते त्यानुसार एम्प्लॉईला सांगतील. एम्प्लॉईने त्याच पद्धतीची लाईन घ्यायची. ती लाईन जर त्याने घेतली नाही तर त्याला खाली उतरवणार. मग त्यांच्या सोयीनं असणारा माणूस ते तिथे बसवतील. आता जो बाहेर आलाय तो स्वतःच युट्यूब चॅनल सुरू करतो, पण त्याचं युट्यूब चॅनल ते चालू देत नाहीत. त्यांना जर वाटलं की सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला व्हिडिओ आहे तर त्याला लगेच टेकडाऊनची नोटीस जाते. 18,000 व्हिडिओ एकट्या 2025 मध्ये एका वर्षात 18,000 व्हिडिओ टेकडाऊन पद्धतीने खाली घेतले गेले. आणि हे सगळं जेव्हा लक्षात आलं तेव्हा कळलं की युट्यूब, मेटा, बेटा हे ज्या सगळ्या साईट्स आहेत या सगळ्यांची अधिकारिक संपत्ती कुणाची, तर ती एलन मस्कची. आणि एलन मस्क कुणाच्या विचाराचा, तर तो डोनाल्ड ट्रम्पच्या विचाराचा. मला माहिती आहे भोईटे सर की तुमच्यापैकी कुणीच नाही बोलणार हे का, कारण बोललं तरी भीती वाटते. आपला व्हिडिओ पण टेकडाऊन होऊ शकतो किंवा मग आपल्याला कुठल्याच चॅनल मध्ये ते अकाउंटेट करायला तयार होत नाही. ते बोलत काहीच नाही, ते अनुल्लेखाने मारतात, ते बहिष्कृत करतात. कारण त्यांचा नियम ठरलेला आहे. जे व्यवस्थेची फार भलावण करतात, व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते आणि जे व्यवस्थेची चिरफाड करतात, व्यवस्था त्यांना बहिष्कृत ठरवते. असे बहिष्कृत अनेक पत्रकार बाहेर पडले. त्यांनी युट्यूब सुरू केले, पण युट्यूब सुरू केल्यावर त्यांचे व्हिडिओ टेकडाऊन करून त्यांच्यावर कारवाया सुरू केल्या. मग त्यांनी तिसरं अस्त्र आणलं, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज नावाचं, हक्कभंगाची कारवाई. सरकारच्या विरोधात बोलला की लगेच हक्कभंग. आता माझ्यावर आणि कुणाल कामरावर एकत्रित हक्कभंग चालू आहे. काय बोललो आम्ही आता हक्कभंगाच्या समोर सांगितलं, इकडे JSG वगैरे बसलेले आहेत. आणि व्यंग करणं ही साधी गोष्ट आहे. बरं, ज्याच्यावर व्यंग केलंय आणि तो ज्यांना मानत आहे ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे एवढे मोठे व्यंगचित्रकार, ज्यांनी इंदिराजींवर व्यंगचित्र बनवली, अटलजींवर व्यंगचित्र बनवली, आणि आम्ही बाळासाहेबांना मानणारे आहोत असं म्हणणारी ही माणसं. कुणाल कामराने फक्त एक गाणं म्हटलं, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा, एवढंच म्हटलं आणि गजब झाला. बरं, त्याचं तर त्याचं, ते गाणं मी म्हटलं म्हणून माझ्यावर पण कारवाई. आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की बघा, तुम्ही म्हणताय की असंसदीय शब्द, पण तुमची जी एकूण असंसदीय शब्दांची यादी आहे त्या यादीमध्ये गद्दार हा शब्दच कुठेच नाही. गद्दार हा शब्दच असंसदीय नाही. नेमका आम्ही गद्दारच शब्द वापरलाय, तर आता तुम्ही आम्हाला कसं पकडणार आहात ते सांगा. तरी सुद्धा त्यांचं म्हणणं की तुम्ही एकदा माफी मागा. आणि माझं कुणाल कामराचं ठरलेलं, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या. 3 तासाची द्या, 3 दिवसाची द्या, 3 महिन्याची द्या, 3 वर्षाची द्या. आत्ताही माझं म्हणणं आहे, आमची जेलमध्ये बसायची तयारी आहे, माफी मागणार नाही. आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहोत. हे ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज, हे व्हिडिओ टेकडाऊन करणं, हे धमक्या देणं, डिफॉर्मेशनच्या केसेस टाकणं, तुम्ही माझ्या विरोधातली बातमी दिली, मी तुमच्यावर आबरू नुकसानीची केस टाकेल. पत्रकार काम कसं करणार आहे? मग पत्रकाराला गरज पडते राईट टू प्रोटेक्शनची, की पत्रकाराची सुरक्षा जपली गेली पाहिजे. पण पत्रकाराची सुरक्षा जपण्यासाठी जो कायदा व्हायचा आहे तो कायदाच होत नाही. हा कायदा कुणी करावा? तर पत्रकाराची सुरक्षा जपण्यासाठीचा कायदा सरकारने करावा. पण सरकार कायदा कसा करेल? कारण मला आधी असं वाटत होतं, कालपर्यंत जवळ का सिरियसली कालपर्यंत मला असं वाटत होतं की आमचेच खूप सारे पक्ष असतात ते. मग मला काल कळलं की आमच्याकडे नाही, हे तुमच्याकडे पण असतं. 40-50 संघटना तुमच्याच आहेत. आम्ही सांगतो, म्हणजे मी तरी चळवळीत सांगायची 20 वर्ष, अनेक लोकांना सांगायची, अरे दादा हो, कुणाचा झेंडा पिवळा आहे, कुणाचं हिरवं आहे, कुणाचं निळं आहे, कुणाचा पिवळ्यावर सूर्य आहे, कुणाचा पिवळा लाल आहे, कुणाचा लालन पिवळा आहे, कुणाचा अजून कसला नारंगी आहे, काय जे असेल ते. अरे तुमचा झेंडाच एक नाही तर तुमचा अजेंडा कसा एक होईल? आता मला तेच बोलावं लागतं
की पत्रकार भावांनो, तुमचा झेंडाच एक नाही तर तुमचा अजेंडा कसा एक होईल? कारण तुमच्यातल्या काही संघटना प्रो एस्टॅब्लिशमेंट काम करणाऱ्या आहेत, ज्या एस्टॅब्लिशमेंटच्या बाजूने आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या बाजूने आहेत आणि गव्हर्नमेंटची हुजरे मुजरेगिरी करणारे आहेत. मुंबई पुण्यात असे किती पत्रकार आहेत की ज्याचं वय वर्ष अवघं 25, 28, 30 आहे, पण ज्याचे 3-3, 4-4 कोटीचे फ्लॅट आहेत, ज्याच्या 50-50 लाखांच्या गाड्या आहेत. आणि असेही काही पत्रकार आहेत की ज्यांच्या आयुष्याची 50 वर्ष सरली आहेत आणि ते अजूनही आयदर बीडीडी चाळीच्या एखाद्या खोलीत राहतात किंवा SRAच्या एखाद्या ब्लॉकमध्ये राहतात. कारण ते अँटी एस्टॅब्लिशमेंट आहेत. अँटी एस्टॅब्लिशमेंट वाल्याला प्रो एस्टॅब्लिशमेंट वाला सामावूनच घ्यायला तयार नाही. मी तुम्हाला फार गांभीर्याने सांगितलं पाहिजे. जर ग्रामीण मधल्या पत्रकारांना असं वाटत असेल की काही मुलाखती बघून बापरे हे असं कसं, तर असं काही नसतं बरं का. कित्येक वेळेला मुलाखती सुद्धा ठरलेल्या असतात, कित्येक वेळेला प्रश्न सुद्धा ठरलेले असतात, कित्येक वेळेला बातम्या कोणत्या लावायच्या तेही ठरलेलं असतं. साधं गणित आहे. म्हणजे जर शिवसेनेकडून जर एखादा माणूस गेला तर ठाकरेंना धक्का, ठाकरेंना धक्का, आणि जर भाजपमधून जर गेला तर अमक्याने केले बंड किंवा गद्दारी. मग फडणवीसांना धक्का नसतो, अजिबात धक्का लागत नाही फडणवीसांना. धक्का विरोधकाला लागणार, धक्का सत्ताधाऱ्याला लागणार नाही. बातमी देण्याची पद्धत काय आहे? बातमी द्यायला लागले की जर त्यांच्यातला जर कोणी जर बोलला, आता बघा ना काल परवाच बिचारा नरहरी झिरवाळला ज्या पद्धतीने अडकवलं, ती अडकवण्याची पद्धत इतकी चुकीची होती, इतकी चुकीची पद्धत होती. त्याच्यानंतर बातम्या आल्या, झिरवळ ओक्साबोक्षी रडले. विरोधकातला अजून कुणी असतात तरी बातमी ओक्साबोक्षीच रडला. नवनीत राणाच्या कालच्या ऍक्टिंगला मात्र हेडिंग होती, राणा भाऊक झाल्या. सत्ताधारी म्हटलं की तो भाऊक होतो. हा जो फरक आहे, हा फरक सतत चालत राहतो. या सगळ्यांमध्ये अँटी एस्टॅब्लिशमेंट आणि प्रो एस्टॅब्लिशमेंट, तुम्हाला तुमचं स्टँड ठरवावं लागेल की तुम्ही कोण आहात. तुम्ही अँटी एस्टॅब्लिशमेंट आहात की तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात. मी इतकी मोठी नाही की मी पत्रकारांना शहाणपण सांगावं, कारण आम्ही बाकी कुणालाच भीत नाही, पण आम्ही सगळे पत्रकारांना फारच घाबरून असतो. जाऊ दे मला कुणाच्या नादाला लागायचं, काय ते नक्की नाही. उगा आपलं अगरबत्ती लावली तर काय करायचं, ग बसावं आपलं, कशाला पुतळा करायचा आहे, थंड बसलं बस झालं असं म्हणून आम्ही गप बसणारी माणसं. पण लक्षात घ्या दादा हो, कदाचित जे म्हणतायत ना की नेपाळला जैनजी आली, इकडे हे झालं तिकडं ते झालं, जर अजूनही इथल्या पत्रकारांनी स्टँड घेतला नाही, कारण लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, या 3 स्तंभानंतरचा 4था स्तंभ म्हणजे पत्रकारिता. हा 3 स्तंभ तर ऑलरेडी काय पोखरले ते वेगळं सांगायची गरज नाही. ईडी CBIच्या यंत्रणा काय काम करतायत हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आता पत्रकारांनीही जर जबाबदारी सोडली तर असं होऊ नये की जे आपल्या आजूबाजूला लिबिया, सिरिया, इजिप्त, श्रीलंका किंवा नेपाळमध्ये घडलं त्याचं लोण भारतात येऊ नये. कारण लोकांच्या मनातला जो संताप आहे, लोकांच्या मनातला जो आक्रोश आहे, त्या आक्रोशाबद्दल कुणी बोलतच नाही, त्याच्याबद्दल मांडणी केली जात नाही. सातत्याने एक प्रश्न निर्माण केला जातो की ठाकरे घराबाहेर कधी पडणार. आणि मला असं वाटायचं की अरे ठाकरे घराबाहेर कधी पडणार म्हणजे मुळात ठाकरेंचा जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता, त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ठाकरे कोरोनाच्या काळामध्ये होते. कोरोनाच्या काळात कुणी कुणाला भेटायचंच नव्हतं, कोरोनाच्या काळामध्ये घराबाहेर पडायचंच नव्हतं. असा कोरोनाचा काळ होता. त्या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला मेडिसिन मिळेल ती व्यवस्था ठाकरे करतात. जेव्हा की उत्तर प्रदेश मधली प्रेत नदीवर तरंगत असतात, गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती, महाराष्ट्रात मात्र प्रत्येकाला धारावी सारख्या हायेस्ट डेन्सिटी पॉप्युलेशन असणाऱ्या ठिकाणी सुद्धा कोरोना आटोक्यात आणण्याचं काम ठाकरे करत होते. तरी ठाकरेंवर टीका करणारा मीडिया, तो मीडिया एकदाही प्रश्न विचारत नाही की मोदी पत्रकार परिषद का घेत नाही, मोदी पत्रकारांना घाबरतात का. आता महापालिकेच्या इलेक्शन होत्या, भोटे सर हे तुमच्यापैकी कुणालाच खटकत नाही का की फडणवीसांनी जेवढे म्हणून इंटरव्ह्यू दिले ते सगळेच्या सगळे इंटरव्ह्यू कुणाला दिले. फडणवीसांचा इंटरव्ह्यू, मोदींचा इंटरव्ह्यू,
मोदीजी इंटरव्ह्यू देणार अक्षय कुमारला आणि अक्षय कुमार प्रश्न विचारणार, आप आम कैसे खाते हैं, काट कर खाते हैं कि चूस कर खाते हैं? काय प्रश्न है, वो काट कर खाते हैं कि चूस कर खाते हैं? ये कितना बड़ा सवाल है। चला, इतना बड़ा सवाल तो इस देश में किसी ने किसी को पूछा ही नहीं था। कमाल आहे या देशाची, बोललं जात नाही याच्यावर। फडणवीसांनी जेवढे इंटरव्ह्यू दिले ते इंटरव्ह्यू कुणाला दिले यावेळेला? अक्षय कुमारला इंटरव्ह्यू दिला, आमिर खानला इंटरव्ह्यू दिला, सुबोध भावेला इंटरव्ह्यू दिला, तेजश्री प्रधानला इंटरव्ह्यू दिला, प्रहाद जोशीला इंटरव्ह्यू दिला। याच्यातलं कोण पत्रकार आहे सांगा? सगळे फिल्म सिटीतले लोक। याचा अर्थ काय निघतो? दो बातें हो सकती है सनम तेरे इनकार की, दो बातें हो सकती है। फडणवीस ज्या अर्थी सामोरे जात नाही त्याचे दोन अर्थ निघतात। एक, कदाचित फडणवीस इथल्या पत्रकारांना प्रचंड घाबरतात की ते त्यांच्या समोरच येऊ शकत नाहीत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धारिष्ट्य ते दाखवत नाहीत। किंवा मग दुसरं कारण असतं की कदाचित फडणवीसांच्या लेखी इथल्या पत्रकारांना झिरो किंमत आहे, मुळात ते इथल्या पत्रकारांना गिनायलाच तयार नाहीये। आणि जर ती किंमत देत नसतील आणि ती झिरो किंमत होत असेल तर रुपयाच्या अवमूल्यनावर चर्चा करणारे आपण पत्रकारितेसारख्या व्रताचं अवमूल्यन का होत आहे यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे। निश्चितपणे पत्रकारांवर होणारे हल्ले याच्यामध्ये आम्ही विरोधक म्हणून सुद्धा आम्ही सुद्धा भूमिका घेतल्या पाहिजे। आम्ही भूमिका घेतल्या पाहिजेत, वेळोवेळी संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केले पाहिजेत आणि पत्रकारांच्या बाजूने असा एखादा राईट टू प्रोटेक्शन बिल आलं पाहिजे। त्या राईट टू प्रोटेक्शन बिलासाठी आम्ही आग्रही असलं पाहिजे। माझ्यासारख्या माणसाने आग्रही असणं गरजेचं आहे। या अधिवेशनाच्या निमित्ताने मी हा शब्द दिला पाहिजे की जेव्हा कधी मला त्या सत्तेत जाण्याची संधी मिळते तेव्हा माझी पहिली जबाबदारी असेल की लोकशाहीचा चौथा खांब सांभाळणाऱ्या इथल्या पत्रकारांच्यासाठीचं राईट टू प्रोटेक्शन बिल हे मी सभागृहात मांडलं पाहिजे। ही माझी जबाबदारी आहे आणि ते मी केली पाहिजे। दादा हो, इथल्या संबंध पत्रकारांच्या बद्दल मला आदर प्रचंड आहे, कारण पत्रकारांना सगळ्यांना भत्ते आहेत, सगळ्यांना पेन्शन आहे। आमदाराला पेन्शन आहे, खासदाराला पेन्शन आहे, तलाट्याला पेन्शन आहे, जन अख्खी सर्व्हिस भर कमावतोय, प्रचंड खाल्ल्यावर ढेकर देत नाही त्याला पण पेन्शन आहे। पण जो पत्रकारिता करणारा हाडाचा पत्रकार आहे त्याला पेन्शन नाहीये, त्याची फायनान्शियल शुअरिटी नाहीये। कदाचित त्यामुळे सुद्धा त्याची वाट वाकडी होते। त्याची वाट वाकडी होते यावर फक्त ब्लेमिंग करण्यापेक्षा ती वाट वाकडी का होते त्याची कारणं जर शोधली तर त्याच्या फायनान्शियल शुअरिटीचं, त्याच्या आर्थिक निर्भरतेचं काय यावर सुद्धा विचार झाला पाहिजे आणि त्या संबंधाने शासनाकडे पाठपुरावा झाला पाहिजे। पण पुन्हा तेच, जर एवढ्या वेगवेगळ्या संघटना असतील आणि काही सरकारच्या पदरी असणाऱ्या संघटना त्यांच्यातल्या लोकांचं सगळं भागत असेल तर ते उपाशी असणाऱ्या लोकांच्या प्रश्नावर बोलणार नाही। त्यामुळे त्यावरही मांडणी व्हावी ही अपेक्षा आहे। SM सर, तुमच्याबद्दल आम्ही खूप ऐकलं आणि त्यानंतर म्हटलं की चला आपण इथे जाऊया आणि बोलूया। मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की उदगीरशी माझं नातं आता हे मोदींसारखं नाही बरं का। ओरिसा से मेरा उतना गहरा नाता है, छत्तीसगढ़ से तो मेरा पुराना रिश्ता है, पश्चिम बंगाल से मेरा एक अपनेपन का नाता है, असलं काही नाही। माझं उदगीर सोबत खरंच नातं आहे। ते असं की इयत्ता 10वीला जेव्हा मला परीक्षा फीस भरायला नव्हती आणि आता आपण 10वीची परीक्षाच देऊ शकणार नाही असं वाटलं आणि मी माझ्या मुरुडच्या रुरल एज्युकेशन सोसायटीचा बाबासाहेब परांजपे आणि सरकार महर्षी शिवाजीराव नाडे साहेबांनी उभी केलेली शाळा, या शाळेत अक्षरशः रडत बसलेली कुठल्या तरी कामासाठी नाय डोळे सर आले होते आणि डोळे सर म्हणाले रडतेस का बरं? म्हटलं सर खूप अभ्यास झालाय, माझा खूप अभ्यास झालाय, माझ्याकडे फीसला पैसे नाही। नक्की अभ्यास केलास? हो सर। नक्की पास होणार आहेस? हो। किती फीस आहे? 100 रुपये। बर, 100 रुपये। पैसे कधी परत देणार? सर पैसे आले की लगेच देते परत। त्यांनी आधी पत्ता लिहून दिला पैसे परत पाठवण्याचा आणि मग 100 रुपये दिले मला। योगायोगाने आमची जी बॅच होती ती भूकंपग्रस्तातल्या क प्रवर्गातल्या लोकांची बॅच होती आणि त्यावेळेला विलासरावजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी
आमच्या सगळ्यांची फीस माफ केली भूकंपग्रस्तातल्या लेकरांची आणि आमचे 100 रुपये 15 रुपये लावून परत आले. आता मनी ऑर्डरला पैसे जास्त जातील म्हणून आंतरदेशीय पत्रामध्ये 100 रुपयाची घडी करून नायडोळे सरांना उदयगिरी कॉलेजच्या पत्त्यावर हे 100 रुपये पाठवले आणि नायडोळे सर तो पत्ता शोधत तेही विसरून गेलेले. ते पुन्हा एकदा मुरुडला आले आणि त्यानंतर मी छात्र भारती जॉईन केली आणि छात्र भारती मग समाजवादी आणि या सगळ्या लोकांच्या सोबत या चळवळीतनं मग मी पुढे गेले. त्यामुळे उदगीर मधली माणसं ही एका अर्थाने माझ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रवासाची साक्षीदार माणसं आहेत. त्यामुळे जेव्हा कार्यक्रम उदगीरमध्ये होतोय असं वाटलं तेव्हा मला निश्चितपणे असं वाटलं की आपण गेलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. भोटे सरांना मी भेटलेच नव्हती, आम्ही सातत्याने फोनवर बोलत होतो, सर आपण इथे भेटूया बोलूया. आम्हाला असंही वाटत होतं की आम्ही काल जे प्रश्न उपस्थित केले त्यावर आज तटकरेजी बोलतील. आम्हाला ती अपेक्षा होती म्हणूनही आम्ही थांबलेलो होतो की ते काही बोलले तर समारोपात आपल्याला बोलायचे. हे डोक्यातच होतं पक्क. सुट्टी द्यायची नसते, अजिबात सुट्टी द्यायची नाही. एकदा असं म्हणजे पाक धुरळत करायचं असं ठरलेलं असतं. तर त्याच्यामुळे पण मी थांबलेले होते. पण काहीही असो आपण सगळ्यांनी एवढं सगळं असतानाही विवेकानंद शिक्षण संस्थेचे जगताप साहेब आपण ज्या उत्साहाने आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, आम्हा सगळ्यांच्यासाठीची प्रेम आपुलकी आपण दाखवली, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. या सगळ्या ग्रामीणच्या पत्रकारांचे जे फक्त नोंदणीपुरते होते त्यांना कृपया हा मेसेज एकदा पाठवा की नुसते नोंदणीपुरती जर खोगीर भरती करायची असेल तर करू नका. काय कामाचं नाही. असून अडचण नसून खोळंबा कशाला करताय. कारण सरकार स्ट्रेंथला घाबरतंय, लक्षात घ्या. स्ट्रेंथ नाही दिसली तर सरकार घाबरत नाही. सरकारवर प्रभाव टाकायचा असेल तर स्ट्रेंथच दाखवावी लागते. तुम्ही काही जरी बोललात, तुम्ही किती पण व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकला लिहिलं तरी वास्तवात स्ट्रेंथ आहे का हे जास्त महत्वाचं आहे. ती स्ट्रेंथ अधिवेशनाचा जेव्हा एवढा मोठा डोलारा उभा केला जातो आणि किमान 5,000 लोक बसतील एवढी मोठी सुसज्ज व्यवस्था केली जाते तेव्हा ती स्ट्रेंथ दिसणं अपेक्षित. पण तरी सुद्धा आयोजकांनी मात्र आपल्या व्यवस्थेत कसूर ठेवली नाही. त्या सगळ्या आयोजकांचे आभार, कौतुक. आणि मला जेवढं जिथे जसं शक्य होईल की मी माझा काही वाटा सहाय्यभूत ठरू शकते का, तर मला नक्की आवडेल की मी आपल्यासोबत त्या प्रत्येक प्रवासामध्ये सहभागी असावं, भागीदार असावं. मला कल्पना आहे की मी जरा हार्श बोलली आहे, मला कल्पना आहे की काही जणांना पटलं नसेल, त्याला माझा इलाज नाही. पण तरी सुद्धा जर तुम्हाला कुणाला वाईट वाटलं असेल, कुणाच्याही उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्या आयोजकांची, संयोजकांची, सगळ्या तुम्हासारख्या पत्रकार श्रोत्यांची याच्यापैकी एकाची बी माफी मी अजिबात मागणार नाही. कारण मला हेच बोलायचं होतं, माझं हेच म्हणणं होतं. तुम्ही मला 10 वेळा विचारलं तरी मला हेच म्हणायचं होतं. तुम्ही माझा निषेध नोंदवला तरी मला हेच म्हणायचं होतं. माझं म्हणणं मांडून झालेलं आहे. आपण सहन केलं. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.